पहिलं काय झालं 100%, सेकंड रिव्हिजन मध्ये पण 100% रिव्हिजन. आता ज्यावेळेस थर्ड रिव्हिजन होईल ना, तेव्हा मेन टीचरला जे वाटेल इम्पॉर्टंट आहे ते घेतील, आणि दुसरा जे तुम्हाला जिथे डाऊट्स असतील त्याच्यावरती जास्त रिव्हिजन केलं जाईल, त्याच्यात जास्त वेळ दिला जाईल. समजा तुम्हाला जर रायटिंग स्किल खूप हार्ड जात असतील तर रायटिंग स्किल घेतले जाईल. तुम्हाला जर ग्रामरमध्ये प्रॉब्लेम असतील तर ग्रामर कव्हर करून दिला जाईल. समजलं? ओके. पहिले तर टीचरांना जे वाटेल इम्पॉर्टंट आहे, जे वेटेज आहे मार्कांचं ते कव्हर करतील, नंतर तुमचे डाऊट क्लिअर होतील. ओसेम इको एसपीचं पण तेच होईल. ठीक आहे. मी तुम्हाला मित्रांनो सांगतो, जे आपले एसपीचे टीचर आहेत रांका सर, त्यांना खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि एसपीचाच छान एक्सपिरियन्स आहे त्यांना. ठीक आहे ना. तर लास्ट इयर सरांनी सांगितले असेल किती होता हायेस्ट एसपी मध्ये? 96. एसपी सारख्या सब्जेक्टला 96 नॉट अ जोक. ओके. मग हे लास्ट इयरच्या स्टुडंटला पूजा पटेल, मित्रांनो समजतं मी काय म्हणतोय? जर लास्ट इयरला एखाद्या स्टुडंटला जर एसपी ला 100 ऑफ 100 पडले असतील ना, 99, 97, 98, 97, 90, म्हणजे ही मुलगी अख्ख्या महाराष्ट्रातनं आपल्या क्लासची 5th रँक आहे. मला 100 ऑफ 100 पडले असतील तर, पण 100 ऑफ 100 कोणालाच पडले नाहीत. समजलं? 100 ऑफ 100 लास्ट इयर एसपी ला कोणालाच नाही पडले. तर तिचा आम्ही रँक काही काढला नाही, पण तिचा रँक हा 3rd और 4th आहे अख्ख्या महाराष्ट्रातनं. ती 4थी आली. काय सांगतो कळतंय? ती मुलगी येऊ शकते तर तुम्ही पण येऊ शकता. मग तिने एवढे मार्क्स घेतले कसे? तिने काहीच नाही, लास्टचे 2 महिने ही आरएमडी कॉलेजची स्टुडंट आहे. आरएमडी कॉलेज टॉपर आहे, 92%. ओके. 92% घेऊन अख्ख्या कॉलेजमधनं फर्स्ट आली. मग हे खूप हुशार होते का? म्हणजे फर्स्ट कसं काय आले, एवढी टक्केवारी कशी काय पडली त्यांना, पर्सेंटेज कसं काय आले बाबा? काही नाही, त्यांनी ना रोज अभ्यास केला शेवटचे 2-3 महिने, रोज म्हणजे रोज, आणि जे टीचर सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवून सांगेल तेवढा अभ्यास केला. कमी नाही पण जास्त केला, पण विश्वास ठेवून चांगला अभ्यास केला. एसपीचे स्टुडंट तुम्हाला मी सांगतोय, रांका सरांवरती 100% विश्वास ठेवायचा, सांगतील त्या पद्धतीने अभ्यास करायचा, खूप चांगले मार्क्स पडतात. रांका सर म्हणून नाही, प्रत्येक टीचर, आपल्या क्लासमध्ये असलेला प्रत्येक टीचर, कॉलेजमध्ये असलेला प्रत्येक टीचर, कुठलाच टीचर तुम्हाला रॉंग नाही शिकवणार, तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवणार नाही, तुम्हाला फसवणार. त्यामुळे प्रत्येक टीचरवरती विश्वास ठेवा, काय सांगतात ते ऐका, है ना. मस्ती करू नका, वेळ घालू नका, टाइमपास करू नका. टाइमपास करणारे गॅदरिंग सुरू आहेत ना बऱ्याच कॉलेजमध्ये, आहे बऱ्याच कॉलेजमध्ये, म्हणून तर ॲब्सेंट आहे. आरएमडी गॅदरिंग आहे, मी कॉलेज झाली वाटतं खतम ना, VIT उद्या आहे ना. ठीक आहे, एन्जॉय करा. गॅदरिंगच्या दिवशी गॅदरिंग फुल एन्जॉय करा. क्लासचा विचार नका करू एखादा दिवस, मी म्हणतो क्लास ठीक आहे, पण तिथे जाऊन क्लासचा विचार नका करू. सर काय शिकवत असतील क्लासमध्ये, NPC सुरू केला, इम्पॉर्टंट लेसन सुरू केला, मी उगेच आले इकडे, उगेच आलो, चला क्लासला. गेलात ना गॅदरिंगला, फुल एन्जॉय करायचा, फुल. कारण की 12वी पुन्हा येणार नाही आणि 12वीची गॅदरिंग पुन्हा येणार नाही. समजलं? आजचा वेळ, आजचा टाइम फुल एन्जॉय करायचा. अभ्यासाला बसलो ना, फक्त अभ्यास करायचा, दुसरा कुठलाच विचार नाही. ओके डन. असं केला तर जीवन जगायला बरं वाटेल, एन्जॉय येईल. ओके चला. तर आता या लेसनच्या आपण मेन कॉन्सेप्ट कडे जाणार आहे, मेन कॉन्सेप्ट कव्हर करणार आहे. मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही केलेली चूक ही सर्वस्व तुमची चूक आहे, आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराभव आहे. कोणाला दोष देऊ नका, कारण निर्माण करण्याची क्षमता असणारे दोष देत नाहीत, आणि दोष देणारे
याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, याच्यामुळे झालं, माझी मैत्रीण थांब म्हणली मला लेट झाला, असे दोष देतो ना, तो निर्माण करू शकत. तुझी मिस्टेक आहे, तुला मार्क्स कमी पडले, तुझी मिस्टेक आहे, तू फेल झाला, दुसऱ्यांची नाही. त्यामुळे दुसऱ्यांना दोष देत बसू नका, त्यांना ब्लेम करू नका. तुझी मिस्टेक आहे म्हणून तू पाठीमागे. ओके, पुढे एक सत्य नेहमी लक्षात असू द्या, वाहून गेलेले पाणी आणि निघून गेलेला वेळ परत येत नाही. वेळेची किंमत केली तर येणारा वेळ तुमची किंमत करेल. आज जर तुम्ही वेळेची किंमत केली तर येणारा उद्याचा वेळ हा तुमची किंमत करेल. अपयश आले तरी जिद्द आणि आशा पेटती ठेवा, कारण रात्र नव्हे स्वप्न बदलतात, दिवा नव्हे वाती बदलतात. मनात सतत असू दे जिंकण्याची आशा, कारण नशीब बदलो वा ना बदलो, वेळ मात्र तर विश्वास आणि मेहनत. समजलं? यस और नो? यस, व्हेरी गुड. चला स्टार्ट. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे काय? नफा न मिळवणाऱ्या संस्थांची खाती. म्हणजे ज्या ऑर्गनायझेशनचा ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट कमवणे नसतो, तर त्यांचा ऑब्जेक्टिव्ह असतो काय? मग कोण सांगू शकेल? त्यांचा ऑब्जेक्टिव्ह असतो सर्व्हिस देणे. कोणाला? पब्लिक, सोसायटी, समाज, याला सर्व्हिस देणे आमचा ऑब्जेक्टिव्ह असतो. त्या ऑर्गनायझेशनला बोलायचं नॉन प्रॉफिट कन्सर्न. नॉन प्रॉफिट कन्सर्न, नॉन ऑर्गनायझेशनल कन्सर्न, ज्यांचा ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट कमवणे नाही. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, बरोबर आहे का? ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट कमवणे, त्या ऑर्गनायझेशनचं आपल्याला काय करायचे? अकाउंटिंग करायची आहे. बरोबर आहे? ओके, आता बघा, लक्ष द्या. 100% फोकस, कॉन्सन्ट्रेशन. सर्वांनी लक्ष द्यायचं, कॉन्सन्ट्रेट करा. बघा, आपल्याला आता फायनल अकाउंट 2 ऑर्गनायझेशनचे बघायचे आहेत. लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट, फोकस. फायनल अकाउंट जे आहेत ना, ते 2 ऑर्गनायझेशनचे बनवायचे आहेत. एक कोणता बाबा? ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. बरोबर. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे कोणता? ज्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे बाबा? प्रॉफिट अर्न करणे, पैसा कमवणे ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याचं फायनल अकाउंट. आणि दुसरा कोणता रे? नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा नॉन प्रॉफिट कन्सर्न, एनपीसी और एनपीओ. समजला? यस और नो? आता जे आपण फायनल अकाउंट बघितलं होतं पाठीमागच्या लेसन मध्ये, पार्टनरशिप, तो हे फायनल अकाउंट होतं. त्याच्यामध्ये 2 अकाउंट आणि 1 स्टेटमेंट बनवलं होतं. कोणतं अकाउंट होतं मित्रांनो? ट्रेडिंग अकाउंट. दुसरा कोणता? प्रॉफिट अँड, आणि थर्ड काय रे? बरोबर. या ट्रेडिंग अकाउंट मधून याला काय भेटलं? ग्रॉस प्रॉफिट. और ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून काय भेटलं? और नेट बॅलन्स शीट, असेट्स अँड. पॉइंट क्लिअर? पॉइंट क्लिअर? बरोबर. आता मी काय क्वेश्चन विचारतो ते बघा. बघा, यांचा ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट अर्न करणे होता. यांना ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, ग्रॉस लॉस, नेट लॉस, हा यांना प्रॉफिट और लॉस भेटला. कोणत्या अकाउंट मधनं मित्रांनो? ट्रेडिंग अकाउंट. और बरोबर. मग ही जी ऑर्गनायझेशन आहे, याचा ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट अर्न करणे आहे का? क्वेश्चन नंबर 1. मग ही ऑर्गनायझेशन ट्रेडिंग अकाउंट बनवेल का? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवेल का? एक जण. ट्रेडिंग एंड प्रॉफिट, मैंने क्या नहीं बनाना ये बोला, क्या बनाते वो नहीं बोला. ट्रेडिंग एंड प्रॉफिट एंड लॉस अकाउंट का नाही बनवत? आंसर ये है, ये ट्रेडिंग अकाउंट तुझे क्या शो करता है? प्रॉफिट और लॉस. प्रॉफिट और लॉस अकाउंट क्या शो करता है? प्रॉफिट और लॉस. लेकिन यहां पे प्रॉफिट और लॉस का मना है क्या? इसलिए बनाना नहीं.
समजलं? मेन आन्सर काय आहे की बाबा हा प्रॉफिट कमवणार नाही, हा सर्व्हिस देणार आहे, म्हणून ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं नाही, हे आन्सर नाही. समजलं? ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस रिझल्ट देतो. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय? टू शो द प्रॉफिट ऑर. पण एनपीओ प्रॉफिट और लॉस कमवतो का? म्हणून ट्रेडिंग अकाउंट बनवायचं. समजलं? यस ऑर नो? पॉइंट क्लिअर? मग आता हे जे ऑर्गनायझेशन आहे म्हणजे ऑर्गनायझेशनचा एक्सपेन्सेस होत असेल का? बरोबर का नाही? मग ऑर्गनायझेशनला इन्कम होत असेल का? मग ह्याचा एक्सपेन्सेस आणि इन्कम रेकॉर्ड करण्यासाठी कोणतं अकाउंट बनवायचं? कोणतं अकाउंट बनवायचं? इन्कम अँड. व्हेरी गुड. समजलं? म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट का बनवायचं इथपर्यंत आलोय आपण. समजलं? ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का नाही बनवायचं समजलं का? ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शो प्रॉफिट और लॉस, पण हे ऑर्गनायझेशन प्रॉफिट अँड लॉस कमवत, म्हणून ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस कमवायचा. क्लिअर? पुढे मग हे जर असेल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट विच टाइप ऑफ अकाउंट? दिस अकाउंट ऑल्सो नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस और क्रेडिट ऑल इन्कम और. मग सर माझा हा ट्रेडिंग अकाउंट आणि हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण माझा काय होता? काय होता? सर मी ज्यावेळेस ट्रेडिंग अकाउंट बनवला अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवला, त्यावेळेस याच्या डेबिट साईडला मी काय लिहिलं सर? क्रेडिट साईडला काय लिहिलं सर? मग सर हा पण जर नॉमिनल अकाउंट असेल तर या पण अकाउंटच्या मी डेबिट साईडला काय लिहिणार सर? क्रेडिट साईडला काय लिहिणार सर? समजलं? यस ऑर नो? पॉइंट क्लिअर? यस ऑर नो? पण सर एक्सपेन्सेस दोन टाईपचे असतात, इन्कम पण दोन टाईपचे असतात. एक कॅपिटल इन्कम असते, दुसरी रेव्हेन्यू इन्कम असते. एक्सपेंडिचर तीन टाईपचे असतात, पण आपण दोनच बघणार आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर अँड रेवेन्यू एक्सपेंडिचर. ये क्या होता है सर? मैं तो कभी नहीं सुना इसे. सुना है नहीं सुना? हाँ रेगुलर आहे नाही बोलले ना, फॅनला उलट टांगेल. 11th वाले तुम्ही तर बोललंच नाही पाहिजे, नाही तर तुम्हाला 8 दिवस उलट टांगून ठेवणार आहे. 11th ला फर्स्ट लेसन मध्ये झालंय. काय कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? तो एकदाच एक्सपेंडिचर करतो, त्याचा बेनिफिट हा लॉंग टर्म भेटतो, त्याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. एक्झाम्पल पेन टॅब एकदाच घेतला, बेनिफिट वर्षानुवर्ष भेटणार आहे, हा कसला एक्सपेंडिचर झाला? आणि ही काय झाली माझी असेट काय एक्सपेंडिचर? कॅपिटल एक्सपेंडिचर इज असेट, आणि कॅपिटल एक्सपेंडिचर असेट असेल तर कुठे रेकॉर्ड करणार? बॅलन्स शीट. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर मी रेकॉर्ड करतो बॅलन्स शीट. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? जो रेग्युलर होतो, रिकरिंग असतो, नेहमी नेहमी होतो, लाईट बिल मंथली भरतो, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पेन खराब झाला, इंक लागत असेल, इंक आणतो, एम्प्लॉईला सॅलरी महिन्याला देतो, क्लिनिंग महिन्याला होते, हे झाले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि हे एक्सपेंडिचर रेकॉर्ड केले जातात ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड. क्लिअर? यस ऑर नो? आणि इन्कम दोन टाईपच्या, कॅपिटल इन्कम अँड, तीन टाईपच्या आहेत पण दोनच घेतोय आपण. ठीक आहे ना? कॅपिटल इन्कम अँड रेव्हेन्यू इन्कम. कॅपिटल इन्कम म्हणजे काय? जी वन टाइम भेटते पण त्याचा आउटपुट आपल्याला जास्त दिवस भेटतो. बँक लोन एकदाच भेटते, रोज बँक लोन देते. कोणती बँक आहे लोन रोज देते? घे लोन रोज, तर रोज 1 करोड घेईल. कौन सी बँक देते? कोई नाही देते ना. वन टाइम, वर्षात ना एकदा, दुसऱ्या वर्षी नवीन प्रोजेक्ट टाक, नवीन लोन. आम्हाला हे झालं कॅपिटल इन्कम विच इज पेएबल टू ऑपोजिट पार्टी. ऑपोजिट पार्टी असेल आपली, त्यांना पेएबल आहे आपण, तसं न याला बोलायचं लायबिलिटी. आणि हे कुठे रेकॉर्ड करणार? बॅलन्स शीट, लायबिलिटी. रेव्हेन्यू इन्कम मतलब जो रोज का आता है पैसा. बरोबर? मेडिकल वाला आहे, रोज मेडिसिन विकतो, पैसा येतो, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. अग्रवाल डेअरी आहे, रोज मिल्क प्रोडक्ट विकतो, पैसे येतात, रेव्हेन्यू इन्कम.
ही इन्कम रेकॉर्ड करायची ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइड. म्हणजे कॉन्सेप्ट काय क्लिअर झाली? रेव्हेन्यू इन्कम रेकॉर्ड ऑन क्रेडिट साइड, कॅपिटल इन्कम रेकॉर्ड ऑन लायबिलिटी साइड, कॅपिटल एक्सपेंडिचर रेकॉर्ड ऑन डेबिट, सॉरी कॅपिटल एक्सपेंडिचर रेकॉर्ड ऑन असेट साइड, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर रेकॉर्ड ऑन डेबिट साइड. समजलं? यस ऑर नो? यस ऑर नो? यस. मग या ऑर्गनायझेशन एक्सपेंडिचर साइडला एक्सपेन्सेस, इन्कम साइडला इन्कम, पण एक्सपेंडिचर कोणते रेकॉर्ड करणार आपण? रेव्हेन्यू. इन्कम कोणते रेकॉर्ड करणार? रेव्हेन्यू इन्कम. आणि नंतर काय बनवणार? बॅलन्स शीट. लेफ्ट हँड साइड लायबिलिटी, राईट हँड साइड असेट. मग लायबिलिटी साइडला काय रेकॉर्ड करणार? कॅपिटल रिसीट. आणि असेट साइडला कॅपिटल पेमेंट म्हणजेच एक्सपेंडिचर. समजलं? यस ऑर नो? यस ऑर नो? पुढे जायचं का? इथपर्यंत समजलं की बाबा मी इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवणार आहे आणि बॅलन्स शीट बनवणार आहे. जशी आपण या फायनल अकाउंट मध्ये बॅलन्स शीट बनवायचो ना, इथे बॅलन्स शीट एक्झॅक्ट सेम बॅलन्स शीट बनणार आहे. इथे फर्निचर असेट साइडलाच लिहिणार आहे, कुठे नाही लिहिणार. मशिनरी असेट साइडलाच लिहिणार आहे, बिल्डिंग असेट साइडला जाणार आहे. समजलं? कॅपिटल लायबिलिटीलाच येणार आहे, क्रेडिटर लायबिलिटीलाच येणार आहे, बँक लोन लायबिलिटीलाच येणार आहे, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीलाच येणार आहे, आउटस्टँडिंग वेजेस लायबिलिटीलाच येणार आहे. यस ऑर नो? पॉइंट क्लिअर? आणि जे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचो ते पूर्णच्या पूर्ण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिणार आपण. आणि या लास्ट पाठीमागच्या लेसन मध्ये जे ट्रेडिंग अकाउंटला लिहायचो ते या लेसन मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिणार. फक्त वरची हेडिंग चेंज आहे. इन द बुक्स ऑफ फायनल अकाउंटला लिहायचो आपण, इथे पण इन द बुक्स ऑफ लिहिणार. तिथे काय लिहायचो? ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथे काय लिहिणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. थर्ड लाईनला काय लिहायचो आपण? फॉर द इयर एंडेड. इथे पण फॉर द एंडेड लिहायचं. तिथे टी फॉर्मॅट मध्ये बनवायचो. डेबिट साइड क्रेडिट साइड, इथे पण डेबिट साइड क्रेडिट साइड. मग पहिला कॉलम कोणता? पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज अमाऊंट रुपीज. पर्टिक्युलरच्या ठिकाणी काय लिहायचं? डेबिट साइडला एक्सपेंडिचर, क्रेडिट साइडला काय लिहायचं? इन्कम. म्हणजे एक्सपेंडिचर अमाऊंट रुपीज, इन्कम अमाऊंट रुपीज. सॅलरी कुठे लिहिला तुम्ही? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इथे पण डेबिट साइडला लिहायचं. कमिशन पेड कुठे लिहिला? डेबिट साइडला. इथे कुठे लिहिणार? वेजेस कुठे लिहिला? डेबिट साइड. इथे कुठे लिहिणार? डेबिट साइड. इलेक्ट्रिसिटी कुठे लिहिला? डेबिट साइड. इथे कुठे लिहिणार? डेप्रिसिएशन कुठे लिहिला? इथे कुठे लिहिणार? सेल्स कुठे लिहिला? पण इथे सेल्स येणार नाही. आम्हाला यस. कमिशन पेड डेबिट साइड, इथे कुठे लिहिणार? कमिशन रिसिव्ड क्रेडिट साइड. इथे कुठे लिहायचा? बिल्डिंग कुठे लिहिला? लास्ट लेसन. इथे कुठे लिहायचा? बँक लोन कुठे लिहिला? इथे कुठे लिहायचा? म्हणजे हा लेसन न्यू आहे का बाबा? फक्त अगोदरच्या लेसनचं थोडंसं वेगळं एक्सटेन्शन. म्हणून मी त्या लेसन मध्ये हजार वेळेस सांगत होतो पहिला लेसन बेस्ट करा, पुढचे 4-5 लेसन तुम्हाला इझी जातील. समजलं? आणि ज्याने ऐकून इग्नोर केलं ना त्याला आता खरं रिअलाइज होईल की सरांनी सांगितलं होतं मी नाही केलं. मग बघा. समजलं? यस ऑर नो? आणि पहिला लेसन वाटतो तेवढा लेसन हा सोपा. याच्यामध्ये एकच कॉन्सेप्ट आहे, रिलेटेड टू करंट इयर. ज्याला रिलेटेड टू करंट इयर समजलं, झेपलं, त्याला या लेसनचे आउट ऑफ मार्क्स पडले. आणि ज्याला करंट इयर, लास्ट इयर, नेक्स्ट इयर आणि रिलेटेड टू करंट इयर, लास्ट इयर, नेक्स्ट आयडेंटिफाय करता येत नाही त्याला या लेसन मध्ये प्रॉब्लेम राहणार आहे. म्हणून करंट इयर, लास्ट इयर, नेक्स्ट इयर, रिलेटेड टू करंट इयर, विच इज रिलेटेड टू करंट इयर, रिसीव्ड इन लास्ट इयर, which is related to current year, paid in last year, related to current year, received in next year, related to current year, paid in next year, identify करता आलं पाहिजे. Related to last year, received in current year, related to next year, received in current year, related to last year, paid in current year, related to next year, paid in current year. जर हे तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे आयडेंटिफाय द करंट इयर. त्याला करंट इयर आयडेंटिफाय करता आलं त्याला लास्ट इयर आयडेंटिफाय करता येईल आणि नेक्स्ट इयर. मला अविनाश तुझी काय मिस्टेक झाली लास्ट एक्झामला? अमाऊंट नाही, इयर आयडेंटिफाय करायला चुकलं. जे नेक्स्ट इयर असतं ना त्यांनी त्याला करंट इयर कन्सिडर केलं. म्हणून अख्खा क्वेश्चन 12 मार्कापैकी किती मार्क पडले? 6 मार्क. सर्व काही करेक्ट. तुम्हाला इयर आयडेंटिफिकेशन चुकलं तुमचा आन्सर
ट्रिक सांगा ना. क्वेश्चन मध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं जे इयर असेल, रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं जे इयर असेल ते असेल तुमचं करंट इयर. ओके, रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं जे इयर असेल ते असेल तुमचं करंट इयर. एक्झाम्पल कसं सर? बघा मित्रांनो, जर रिसीट अँड पेमेंट अकाउंट जर तुमचं असेल 31 मार्च 2017 तर तुझा करंट इयर असेल मित्रा 16. जर 31 मार्च 18 असेल तर करंट इयर तुझा झाला 17. 31 मार्च 2020 करंट इयर झाला तुझा 19. जर 31 मार्च 2007 करंट इयर झाला 6. जर तो 31 मार्च 2023 तर करंट इयर समझ रहा है? येते लक्षात का नाही येत लक्षात? जर समज तुझं रिसीट पेमेंट अकाउंट 31 डिसेंबर 2019 करंट इयर. गलत, गलत. 2019 कसा? 1 जानेवारी 2019 टू 31 डिसेंबर 19, 12 महीने. यस और नो? इसे फंसा सकते हैं, त्यामुळं बी केअरफुल. रिसीट पेमेंट अकाउंटची डेट रीड करायची आणि त्याच्यानंतरच पुढे जायचं. बरोबर? बघा आता इथे रिसीट पेमेंट अकाउंटची डेट कोणती रे मित्रा? 31 मार्च 2000 म्हणजे तुझं करंट इयर 2007-8. बरोबर? बघा आता लक्ष दे. बघा आता कॉन्सन्ट्रेट कर. बघ तुझं रिसीट पेमेंट अकाउंटचं डेट इयर कोणतं रे? 31 मार्च 2000 म्हणजे तुझा करंट इयर कोणता झाला? इथे कुठे दिले? 11, 12, 12, 13, 13. मग याच्यापैकी तुझा करंट इयर कोणता आहे हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. समजलं? बरोबर आहे. आणि जर तू बाय मिस्टेकली जर म्हटलास की 11, 12 इज माय करंट इयर, तुझे कमीत कमी 4 ते 5 मार्क कटले म्हणजे समज उडालाच तिथेच. 100 पैकी 100 मार्क नाही पडणार. म्हणून या लेसन मध्ये इम्पॉर्टंट आहे आयडेंटिफिकेशन ऑफ करंट. मोस्ट इम्पॉर्टंट. इज इट ओके? यस और नो? पुढे जायचं? सर्व समजतं? छान. आता जाऊ आपण थेरीकडे. याची थेरी बघायची आपल्याला. 1 ते 2 लेक्चर थेरीसाठी देणार आहे आणि तिथनं पुढे आपल्याला फायनल अकाउंट. ओके, समजला? यस और नो? आणि या लेसन मध्ये जेवढे मी क्वेश्चन घेणार आहे त्याच्यातनं तुमच्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती माझा फोकस असणार. रोज एकच क्वेश्चन घेणार आहे. याचे पण 10 ते 11 क्वेश्चन आहेत बोर्डाचे. छान कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी करणार आहे मी. आणि हे 10 ते 11 क्वेश्चन संपेपर्यंत तुमचे एनपीसीचे एक्झाम्पल संपले पाहिजेत. प्रॅक्टिस क्वेश्चन कोणाकोणाचे खतम झाले? प्रॅक्टिस क्वेश्चन 30 होते, 30 झाले तुझे. 25 पर्यंत आलात. 25 पर्यंत आलात ना? 25 खतम. 25 खतम. कोणाकोणाचे खतम झाले 25? हात वरती करा. बिंदास. तुम्ही किती वाजता येतात अभ्यासाला सकाळी? ते 7 ला येतात. सार्थक उपळेकर तू सोबत येतो ना यांच्या का मागे? लवकर जातो. लक्ष असतं माझं, लवकर जातो. अशीच मेहनत घ्यायची कन्सिस्टंट. मी तुमच्या कॉलेजमध्ये फर्स्ट आणि क्लासमध्ये पण फर्स्ट येऊ शकतो. समजलं? बघा फरक असतो. यांचा त्याच्यापेक्षा अभ्यास का झाला? कारण की त्याने लवकर हार मानली. आज मी लवकर घरी जातो म्हणजे त्या दिवशी मेंटली तो हारला. लवकर आज घरी जातो आणि दुपारी लवकर येतो. एकदा घरी गेला की येतच नाही. कोणी असू द्या, तुम्ही असू द्या, मी असू द्या. म्हणून संपेपर्यंत सोडायचं नाही, हार नाही मानायची आणि कन्सिस्टंट मेहनत घ्यायची. समजलं? कन्सिस्टंट. 20 कोणाकोणाचे झाले 20 पर्यंत?
15 म्हणजे 10 क्वेश्चन तुम्ही पुढे. आता ह्यांचे 10 क्वेश्चन संपेपर्यंत तुमचे एनपीसी 4-5 होतील. समजलं? जर तुम्हाला जर ह्यांच्यासोबत यायचं असेल तर 1 ते 2 दिवस तुम्हाला दिवस रात्र अभ्यास करावा लागेल, तर अकाउंट ह्यांच्यासोबत येईल. जर असंच चालत राहिलं तर तुमचं अकाउंट ह्यांच्यासोबत एक्झाम झाली तरी येणार नाही, कारण की ऑलरेडी 10 पाऊल पुढे आहेत तुमचे. ओके. आणि जो विद्यार्थी अकाउंटची बेस स्टडी करतो, सायकोलॉजिकली त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि दुसऱ्या ऑल सब्जेक्टची बेस स्टडी होते. हे मी नाही बोलत, माझा एक्सपिरियन्स बोलतोय. पास्ट इयरचे पाहिलेले स्टुडंटचं मी ॲटिट्यूड बघतोय, त्यांचा रिझल्ट बघतोय. त्याच्यामुळे तुम्हाला जर बेस्ट स्कोर करायचा असेल तर पहिले अकाउंटला बेस्ट करा, मॅथ्सवाले मॅथ्सला बेस्ट करा, रिमेनिंग सर्व सब्जेक्ट तुमचे ऑटोमॅटिकली बेस्ट होतील. अकाउंट आणि मॅथ्सवाले थेरीच्या मागे जर लागलात तर मेन आउट ऑफ मार्क्स देणारे सब्जेक्ट तुमचे मागे राहतील. त्याच्यामुळे या सब्जेक्टला पण सोबत ओढायचं आहे, पाठीमागे पडू द्यायचं. उद्या तुम्हाला सर सांगतील मॅथ्स एक्झामचं प्लॅनिंग कसं असेल, थोडासा चेंज आहे. उद्या क्लासमध्ये सर सांगतील तसं तुमची एक्झाम होणार आहे. बँकिंगवाले छान स्टडी करा, तुमचा पेपर रेडी आहे, उद्या संध्याकाळपर्यंत भेटेल. आणि रिमेनिंग सर्व मुलं छान स्टडी करा आणि ऑनेस्टली प्रामाणिकपणे शेवटचे 2 महिने राहिलेत, कळकळीने सांगतो तुम्हाला, या एक्झाम द्या. फेल हो पण एक्झाम दे. का? कारण की क्वेश्चन पेपर वाचून 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 तुझ्या माइंडमध्ये बसतील क्वेश्चन्स, आणि एक्झामच्या 1 दिवस अगोदर, एक्झामच्या 15 दिवस अगोदर तुझ्या ब्रेनमध्ये जे क्वेश्चन फिरायला लागले ते तुला सापडतील लवकर आणि तोच छान स्टडी होईल तुझा. तू ये आणि इथे येऊन जर लिहिता येत नसेल तर क्वेश्चन पेपर घरी घेऊन जा, क्वेश्चन पेपर समोर ठेव, आन्सर शोध आणि लिहून काढ. आणि ज्यांनी फक्त अकाउंटचा क्लास लावला त्यांनी पण ऑल सब्जेक्टला या, फक्त टेस्ट ह्या बेनिफिट. शेवटचे 1 महिना आहे. मराठी मीडियमचे आहेत, तुम्ही किती वेळ सांगितलं, 1000 वेळ सांगितलं ना. इंग्लिश मीडियम वाले बोललो ना मी, मराठी मीडियम वाल्यांना बोललो ना. पोटमासे नाही आला, बोललो ना मी. आला का एकदा तर माझ्यापर्यंत? विचारतच नाही. चला असू द्या. बघा, 2 टाइप्स ऑर्गनायझेशन असतात. पहिले असते ट्रेडिंग म्हणजे प्रॉफिट मेकिंग, आणि दुसरे असते नॉन ट्रेडिंग म्हणजे ज्यांचा ऑब्जेक्टिव्ह असतो प्रॉफिट कमवणे नसतो, तर त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो कशाचा रे? सर्व्हिस टू द सोसायटी. बरोबर आहे का? हे सोसायटीला सर्व्हिस. लक्ष द्या, बघा, लक्ष द्या, वरती लक्ष द्या, खाली रीड करू नका. तुम्ही जर नोट्स मध्ये रीड केलात ना तुम्हाला काही सापडणार नाही. इकडे लक्ष द्या. त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय? सोसायटीला सर्व्हिस देणे असतं. तर त्यांचा प्रॉफिट हा मेन बिझनेस फॉर्म करण्याचा, ऑर्गनायझेशन सुरू करण्याचा ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट कमवणे असतो का? नाही. तर त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे गिव्ह सर्व्हिस टू द मेंबर्स. म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत नाहीत, तर ते काय बनवतात? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवत असतात. बरोबर. मग या फायनल अकाउंट लास्ट लेसन मध्ये ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशाच्या बेसवर बनवला आपण? ट्रेडिंग ट्रायल बॅलन्सच्या बेसवर बनवला. कशा बेसवर बनवला? ट्रायल बॅलन्स. पण या लेसन मध्ये ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट लॉस अकाउंट बनवायचा आहे का आपल्याला? नाही. तर ट्रायल बॅलन्सची गरज आहे का? नाही. तर इथे ट्रायल बॅलन्स बनवणार नाही. समजलं? मग इथे बनवणार काय बाबा? रिसीट अँड पेमेंट अकाउंट, आणि त्याचबरोबर बॅलन्स शीट बनवणार ऑन अ पर्टिक्युलर डेट म्हणजे 31 मार्चला. मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न द प्रॉफिट. पण ते समाजाला क्वालिटेटिव्ह सर्व्हिस देण्यासाठी, खूप साऱ्या सर्व्हिस देण्यासाठी. काय बाबा? सोशल सर्व्हिसेस, आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स, एज्युकेशन, याच्यासाठी ते काम करत असतात. मग ही जर संस्था चालवायची असेल त्यांचा इन्कम सोर्स काय असणार आहे? त्यांचा इन्कम सोर्स आहे मेन सबस्क्रिप्शन, ऍडमिशन फीस, डोनेशन. तुम्ही खूप मोठे झालात है ना, खूप मोठे झालात, माझ्याकडे तुम्ही शिकलात, सीए झालं, कोण सीएमए झालं, त्याला अमेरिकेचे ऑडिट भेटायला लागले. तुम्ही मर्सिडीज मध्ये फिरताय, चॉपरने ऑडिट प्लेसला जाताय, खूप मोठे आदमी झालात है ना. आणि मी क्लासेस घेत बसलो, समाजात सेवा करत बसलो, तुमच्यासारखे हजारो सीए बनले आणि हजारो सीए करोडपती झाले. मग मी शेवटी म्हातारा झाला, बाळांनो इकडे लक्ष, काय है ना. हे शरीर आहे, संपणार आहे एक दिवस, आज उद्या केव्हा तरी संपणारच आहे. बरोबर आहे का? मग अशी सिच्युएशन झाली. मग तुम्ही करोडपती झालात आणि मग मी तुम्हाला सर्वांना मी काय केलं, एक असे गेट टुगेदर पार्टी ठेवली आणि तुम्हाला एक प्रपोजल सांगितलं. काय प्रपोजल सांगितलं? की आपला सुखसागर नगर एरिया हा थोडासा मिडल क्लास आहे, अप्पर मिडल क्लास आहे, आणि इकडे साईडला अप्पर आहे,
राजीव गांधी आहे, झोपडपट्टी आहे, तर या एरियातल्या सर्व मुलांना आपण कमी पैशामध्ये इव्हन फ्री मध्ये एज्युकेशन देऊ. बरोबर आहे का? मग म्हातारपणी माझ्याकडे वेळ खूप आहे पण पैसा कमी आहे. तुम्ही पैसा खूप कमवता पण तुमच्याकडे वेळ कमी आहे. मग तुम्ही काय म्हणले, सर चालेल, आम्हाला आवडलं, तुमच्यावर विश्वास आहे. बरोबर आहे का? मग तुम्ही इनिशिएटिव्ह सुरू करा. मग काय केलं मी, ब्रिलियंट ट्रस्ट सुरू केली. सोशल ऍक्टिव्हिटी करायची म्हणजे सोशल ऑर्गनायझेशन पाहिजे ना, एनपीसी. मग मी ब्रिलियंट ट्रस्ट सुरू केली आणि ब्रिलियंट ट्रस्टच्या अंडर काम सुरू केले. बरोबर आहे का? मग श्रीजल भेटला. श्रीजल म्हणला, सर माझ्याकडनं 1 करोड रुपये डोनेशन. बरोबर आहे का? मग मी म्हटलं, सर्वांना म्हटलं 1 करोड मध्ये ही साईडची जागा भेटत नाही, ती घ्यायची ना जागा आपल्याला. 1 करोडला भेटत नाही. मग मुलं म्हणले, सर किती पैसे लागतात? मी म्हणलं 15 करोड लागतील. बरोबर आहे का? मग एक जण म्हणला, सर प्रॉमिस यू पुढच्या वर्षी मी तुम्हाला 12 करोड देतो. त्यांनी लगे पुढच्या वर्षी 12 करोड आणून दिले. किती झाले टोटल? 13 करोड. हा, वाढू दे ना. मग तूच मला पुढच्या वर्षी आणखी 10 करोड आणून दिला. तो काय म्हणला, सृजल म्हणला की सर 1 करोडने काय होत नाही ना, जाऊ द्या, हे आणखी 10 करोड घ्या. जागा घेतली. जागा घेतली तर उघड्यावरती आपण क्लास चालू करणार का? या बसा, पाऊस पडतोय, ऊन लागतंय, येणार आहेत का? बरोबर आहे का? मग तबला म्हणला, सर मी खूप मोठा म्युझिक स्टार झालो है ना, त्या मूवीला ऑस्कर अवॉर्ड भेटला, त्या मूवीला म्युझिक मी दिलं. बरोबर आहे का? माझ्या एका मूवीचे चार्जेस फक्त म्युझिक द्यायचे चार्जेस 50 करोड आहेत. एवढा मोठा झाला. तो काय म्हणला, असं इथेच राहतो ना सुखसागरला, मग जाता येता तो भेटला मला. इकडनं जात होतो मॉर्निंगला जॉगिंग, व्यायाम काय करणार आता. बरोबर आहे. हा, मग तो भेटला, सर सर सर, आणि तो तबला असा झाला एवढा मोठा है ना. मग त्याने असं पाया वगैरे पडेल माहित नाही, पण त्यांना असं पाया पडल्या, सर हा तुमच्यामुळे इथपर्यंत आलो सर, तुम्ही त्यावेळेस खूप मारला आम्हाला, आमचा तबला वाजवला म्हणून आम्हाला तबला मग सर काय, मग त्याने बघितलं चेहऱ्यावर माझ्या असं दिसलं, पैसे तर आहेत, जमीन तर आहे, पण काहीच होत नाही. मग काय सर, काय टेन्शन मध्ये येतो? हा, अरे असं असं आहे, मला बिल्डिंग बांधायची, पैसे कमी पडले, किती पाहिजे? म्हणजे एवढी जागा आहे इथे, बिल्डिंगचं 5 मजली बांधायची किती लागतील? तर मला 5-6 करोड लागतील. तर घ्या माझ्याकडनं 5-6 करोड. 5-6 करोड दिले. बिल्डिंग कन्स्ट्रक्ट झाली, त्याला कलर द्यावा लागेल का नाही? मग 5-6 करोडची बिल्डिंग थोडी असेल, लहान असेल का? किती मोठी असेल, त्याला कलर किती लागत असेल? 1 करोड. हा ओके. अरे माझं एवढं छोटं घर आहे, त्याला 3 लाख रुपये लागले. 1 करोड लागले, बरोबर आहे ना? किती? 1 करोड. बरोबर. राज भेटला, इकडे इकडं माऊली स्विमिंग पूल आलता एक आहे ना, तो पण तसाच त्यासारखा झालता असं. मग मग तो पण म्हणला, काय सर ते, मी म्हणलं अरे कलर वगैरे करायचा. तो म्हणला, सर किती पाहिजे? 1-2 करोड लागतील. तर 2 काय, 3 करोड घ्या. त्याने 3 करोड दिले. कलर तर झाला, पैसे वाचले. त्या पैशात मी बोर्ड लावले, पण मुलं तर खाली बसणार नाहीत. त्यावेळेसचे मुलं बेंचेस पाहिजे है ना, एसी पाहिजे. मग प्रत्येक जण आला आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्ह साठी पैसे दिले. बघा आता 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 संपलं. स्टोरी समजली तुम्हाला? स्टोरी फील केली? आता बघा, प्रत्येकाने एका स्पेसिफिक ऑब्जेक्ट साठी फंड दिला, डोनेशन दिलं. मग हे डोनेशन त्या ब्रिलियंट ट्रस्ट या ऑर्गनायझेशनची इन्कम आहे. मला पहिले हे सांगा, ही कॅपिटल इन्कम आहे का रेव्हेन्यू इन्कम आहे? कॅपिटल इन्कम. व्हेरी गुड. कॅपिटल इन्कम का? एकदाच का प्रत्येक वर्षी? कलर फंड द्या 3 करोड प्रत्येक वर्षी. कलर प्रत्येक वर्षी. बोर्ड साठी 1 करोड प्रत्येक वर्षी. बोर्ड लावू का मी? एव्हरी इयर बेंचेस साठी 5 करोड प्रत्येक. येणार आहे का? किंवा मंथली कोण देणार आहे का? बरोबर आहे का? है ना. एक गर्ल्स म्हणले, सर काय तुम्ही क्लास काहीच वाटत नाही, माझ्याकडनं प्रोजेक्टर साठी 5 करोड. 5 मिनिट समजलं आहे ना. बघा मित्रांनो, लक्ष द्या, हा कॅपिटल रिसीट आहे, फॉर स्पेसिफिक पर्पज आला. मग ज्याने डोनेशन दिलंय, त्या पर्पज साठी डोनेशन दिलंय, ते पर्पज जोपर्यंत फुलफिल होत नाही तोपर्यंत तो डोनेशन असतो स्पेशल डोनेशन आणि रेकॉर्ड केला जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड.
समजलं. बिल्डिंग फंड, कलर फंड, फर्निचर फंड, कोणताही ऑब्जेक्टिव्ह असू द्या या लेसन मध्ये त्याच्या समोर फक्त आपण एक शब्द ऍड करणार फंड आणि ते रेकॉर्ड करायचं बॅलन्स शीट. समजलं. येस ऑर नो? येस ऑर नो? मग सबस्क्रिप्शन म्हणजे जे आता समजा एक्झाम्पल हे स्विमिंग पूल आहे, कॉर्पोरेशनचं आहे, एपीजे अब्दुल कलाम, आपण क्रिकेट खेळण्यासाठी गेलतो, कॉर्पोरेट स्विमिंग पूल आहे. मग त्यांची इन्कम काय? जे डेली पैसा येतो ती त्यांची इन्कम आहे. समजा मी लायब्ररी, आता बिल्डिंग बांधली आपण आणि आपण लायब्ररी सुरू केली, लायब्ररीमध्ये एक माणूस लागेल ना, काम करेल ना, मग तो पगार घेईल. मग कुठून द्यायचे पैसे? वाचले नाही, जे लायब्ररीची सर्व्हिस देणार ना आपण त्यांच्याकडनं महिन्याला पैसे घेणार, मंथली 100 रुपये, मंथली 50 रुपये, म्हणजे ही झाली सबस्क्रिप्शन. मंथली चार्जेस ते काय झाला? सबस्क्रिप्शन. आणि हे मंथली भेटणार ऑर्गनायझेशनला ही झाली इन्कम. एखादा पर्सन ऍडमिशन साठी आला, ऍडमिशन फीस भरली, हे काय झाली? इन्कम. पण इथे पुन्हा क्वेश्चन मार्क आहे. ऍडमिशन वन टाइम भेटतं, ऍडमिशन फीस एकदा भेटणार, मग वन टाइम भेटली मग कॅपिटल रिसीट बोला ना, पण नाही. डिपेंड्स ऑन क्वेश्चन. याला बऱ्याच ठिकाणी रेव्हेन्यू इन्कम बोलतात, काही ठिकाणी कॅपिटल पण बोलतात, पण डिपेंड्स ऑन क्वेश्चन, ते जाणार तिकडे. बरोबर? येस ऑर नो? हे नाही समजतं का नाही? पुढे जायचं. यस. हे झाले याचे इन्कमचे सोर्स, ऑर्गनायझेशनचे फीचर्स. प्रोव्हाइड, यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय? सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, प्रमोशन, प्रमोट करणे, आर्ट, कल्चर, स्पोर्ट, चॅरिटीला. नॉट गॉट द डिव्हिडंड अँड प्रोहिबिटेड. कोणीही ऑर्गनायझेशन त्याच्या मेंबर्सला डिव्हिडंड देत नाही. डिव्हिडंड म्हणजे काय? प्रॉफिट कमवलेला असतो, त्याचा एखाद्या पर्सन इन्व्हेस्टमेंट केलेली असते. शेअर्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला? समजा मी जर एका बँकेचे शेअर्स घेतोय, आता HDFC बँकेचे मी शेअर्स घेतोय, मग म्हणजे माझा पैसा तिथे गुंतवतोय, म्हणजे माझा पैसा बँकेकडे गेला, बँक पैसा यूज करणार, प्रॉफिट कमवणार, मग त्या पैशाच्या बदल्यात मला काहीतरी रिटर्न देणार, त्याला काय बोलायचं? डिव्हिडंड. पण यांचा ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट कमवणे आहे का? यांना प्रॉफिटच नाही तर डिव्हिडंड कुठून देणार? म्हणून डिव्हिडंड अलाउडच नाही. समजलं? प्रोहिबिटेड म्हणजे नॉट अलाउड, डिव्हिडंड देणारच नाही, अलाउडच नाही. ऍक्ट मध्ये कायद्यात सांगितलं की हे डिव्हिडंड देणार नाहीत, प्रोहिबिटेड. ते इलेक्टेड त्यांच्या सर्व मेंबर्स मधनं एक पर्सन, चेअरपर्सन, सेक्रेटरी, मेंबर्स, हे सर्व असलेल्या सर्व लोकांमधनं सिलेक्ट केले जात असतात. रिस्क अँड पेमेंट अकाउंट, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट या गोष्टी बनवल्या जात असतात. कॅपिटल फंड, अगोदर फायनल अकाउंट मध्ये काय लिहायचं आपण? कॅपिटल अकाउंट. इथे काय बोलणार? कॅपिटल फंड. एंट्रान्स फीस, सरप्लस, लिगसीज, डोनेशन आर स्पेशली रिसिव्ड फॉर कॅपिटल फंड. हे जे 4 आयटम आहे ते कॅपिटल फंड साठी भेटत असतात. कॅपिटल फंड म्हणजे काय बाबा? उरलेला पैसा कॅपिटल फंड मध्ये टाकायचा. वर्षाच्या शेवटी 31 मार्चला उरलेला पैसा कुठे टाकायचा? कॅपिटल फंड मध्ये टाकायचा. हे तुम्ही डिफरन्स बिटवीन घरी रीड करा. मी आता जे सांगितलं तेच आहे याच्यामध्ये, घरी जाऊन रीड करायचे आहे. आणि जे इथनं आपण उद्या सुरू करणार आहे, मेन गोष्टी कव्हर करणार आहे. उद्याचा लेक्चर आणि परवा दिवसाचा लेक्चर, दोन्ही लेक्चर हे माझे जास्त होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मित्रांना पण सांगा की बाबा अकाउंटचा इम्पॉर्टंट लेसन आहे, याला ऑप्शन मध्ये काहीच नाही, त्यामुळे मिस करायचं नाही. श्रीजल, पहिले कोण जातात? मुली. मुलगी आहेस तू? बस.